जय शिवराय मित्रांनो, प्रितेश रॉक्स कोल्हापूर या चॅनेलवर आपले स्वागत आहे. आज आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन हॉरिबल स्टोरी घेऊन आलो आहे. ही स्टोरी पूजा कान्हेकर यांनी पाठवली आहे. ही स्टोरी आहे पुणे शहरामध्ये राहणाऱ्या एका विशाल नावाच्या 32 वर्षीय तरुणाची आणि त्याच्या कुटुंबाची. त्यांच्यासोबत एक दिवस असं काही घडतं ते ऐकल्यानंतर आपल्या अंगावर तर काटाच येईल. त्यामुळे स्टोरी शेवटपर्यंत नक्की बघा. पुणे शहरामध्ये विशाल नावाचा एक 32 वर्षीय तरुण आपल्या कुटुंबासोबत राहत होता. विशालचं कुटुंब एक हस्तखेळतं कुटुंब होतं. त्यांना कशाचीच कमी नव्हती. ना पैसा, ना धन दौलत, ना आणखीन काही. विशालच्या कुटुंबामध्ये विशाल, त्याच्या आई, वडील, बहीण आणि बहिणीचा एक मुलगा असे 5 जण राहत होते. एक दिवस काय होतं मित्रांनो, की विशालने आपल्या बहिणीच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक मोठा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि त्यामध्ये सर्व नातेवाईक, पाहुणे, शेजारी पाजारी सर्व लोकांना बोलवलेलं असतं. ते वाढदिवस खूप मोठ्याने साजरा करतात. वाढदिवसानिमित्त सर्व नातेवाईक, पाहुणे, शेजारी पाजारी सर्व लोक त्यांच्या घरामध्ये आलेले असतात आणि विशाल आपल्या बहिणीच्या मुलाचा वाढदिवस खूप मोठ्याने साजरा करतो. इतका की त्या शहरामध्ये कोणीही साजरा केला नसेल इतक्या मोठ्याने. वाढदिवस संपल्यानंतर सर्व नातेवाईक आणि शेजारी लोक सगळे आपापल्या घरी निघून जातात. विशालच्या घरातील माणसं सर्व कामं आवरून आपापल्या रूम मध्ये झोपण्यासाठी जातात. त्यांना खूप उशीर झालेला असतो. सुमारे 1-1:30 वाजलेला असतो. विशाल देखील आपल्या रूम मध्ये झोपण्यासाठी आलेला असतो. झोपी जातो. पण तो जसा झोपी जातो तसा त्याला भास होतो की आपल्या रूम मध्ये कोणीतरी आहे. पण जसं तो डोळे उघडतो तसं तिथे त्याला कोणीच दिसत नाही. असं एकदा दोनदा नव्हे तर त्याला सारखा तसाच भास होत राहतो. त्याला काहीच समजेना. आपल्याला भास होतोय की खरंच कोणीतरी आहे इथे. असं करत करत पूर्ण रात निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल आणि त्याचे घरचे लोक नाश्ता करत बसलेले असतात. तेव्हा विशाल त्यांना बोलतो, रात्री मला असे भास होत होते की माझ्या रूम मध्ये कोणीतरी आहे. पण मी जसे डोळे उघडून पाहत होतो तिथे कोणीच नसायचं. आणि पुन्हा झोपी गेलो की असा भास होत होता की ते नक्कीच कोणीतरी आहे. पूर्ण रात्र मला तसंच होत होतं. काहीच समजेना. त्याच्या घरचे बोलले, विशालचे आई वडील, अरे काल रात्री घरामध्ये खूप लोक होते त्यामुळे तुला तसं भास झाला असेल. आम्हाला देखील कोणाला शांत झोप लागली नाही. विशाल बोलला, हा असेल तसंच काहीतरी. असं बोलून विशाल ऑफिसला गेला. दिवसभर काम करू लागला आणि संध्याकाळी काम संपल्यानंतर पुन्हा घरी आला. घरी आल्यावर कुटुंबासोबत थोड्या गप्पा मारत बसला होता. तेव्हा त्याला अचानक एक मेसेज आला एका अनोळखी नंबरवरून की मी तुमचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणार. त्याने तो मेसेज आपल्या घरातील लोकांना दाखवला. ते त्याला बोलले, अरे शेजारचं कोणीतरी मस्करी करत असेल, सोड जाऊ दे. मग विशालने देखील त्या मेसेजकडे दुर्लक्ष केले. जेवण केले आणि जेवणानंतर आपापल्या रूम मध्ये झोपण्यासाठी गेले. विशाल थोडा वेळ मोबाईलवर टाइमपास करत बसला होता आणि थोड्या वेळाने पुन्हा झोपी गेला. पण त्याला तसाच भास होऊ लागला जसा की मागच्या रात्री होत होता. कोणतरी आपल्या रूम मध्ये आहे असा. पण जसा तो डोळे उघडून पाहतो तिथे कोणीच नसायचं. त्याला काहीच समजेना. तो विचार करू लागला, काल एक लोक होती म्हणून मला त्याचा भास होत होता, पण आज पण असा कसा काय भास होऊ लागला. त्याला काहीच समजेना. असं करत सुमारे 1-1:30 वाजला होता आणि मग विशाल बाथरूम साठी गेला. बाथरूमचं दार उघडलं. दार उघडताच त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याने जोरात ओरडून घरातील सर्व लोकांना आपल्या रूम मध्ये बोलावले. मग विशालची आई, वडील, बहीण आणि तो बहिणीचा मुलगा सर्व लोक धावत विशालच्या रूम मध्ये आले. त्याने विचारले, काय झालं. विशालने बोट करून त्याने तर तिथे रक्ताने लिहिलं होतं, मी तुमचं घर पूर्ण उद्ध्वस्त करणार. विशालला जसा मेसेज मोबाईल मध्ये आला होता तसंच त्या भिंतीवर देखील लिहिलं होतं. त्यांना काहीच समजेना. तेवढ्यात घराबाहेर कसला तरी धाडकन आवाज आला. ते सर्व लोक धावत घराबाहेर आले. पाहता तर काय, नुकतीच कोणीतरी आग लावली होती. आग काय इतकी वाढली नव्हती. ते तिथे असलेल्या ड्रमामधले पाणी घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. सुदैवाने ती आग त्यांच्या आटोक्यामध्ये आली. पण त्यांना काहीच समजेना. आग नेमकी लागली तरी कशी, ती कोणी मुद्दाम लावली. त्यांनी पोलिसांना बोलवले आणि घडलेली सर्व घटना सांगितली. पोलिसांनी 4-5 दिवस तपास केला. त्यांना काही समजेना. आग कोणी मुद्दाम लावली की चुकून कशाने तरी लागली. 1-2-4 दिवस झाले. मग असाच एक 4-5 दिवसांनी विशाल ऑफिसला गेला होता. त्याने आपल्या मित्राला 4-5 दिवस घडत असलेली सर्व घटना सांगितली.
विशालचा मित्र बोलला, मी तुला एक पत्ता देतो, तू तिथे जा आणि तिथे सांग ही सर्व घटना घडलेली. असं बोलल्यानंतर विशालच्या मित्राने त्याला तिथला एक पत्ता दिला आणि मग विशाल त्या पत्त्यावर गेला. तर तिथे एक तांत्रिक बाबा होता. विशालने त्या तांत्रिक बाबाला 4-5 दिवस घडत असलेली सर्व घटना सांगितली. तो तांत्रिक बाबा बोलला, घरामध्ये कोण आहे ते बघावं लागेल. विशाल बोलला, हा मग कधी येताय? तर तो तांत्रिक बाबा बोलला, मी नाही, तुम्ही बघायचं. तर विशाल बोलला, अहो बाबा, आम्ही तर 4-5 दिवस तेच बघण्याचा प्रयत्न करतोय, पण आम्हाला तर काहीच समजेना. असं बोलल्याच्या नंतर त्या मांत्रिक बाबाने एका लिंबूवर मंत्र टाकून विशालला दिला आणि सांगितलं, हा लिंबू पूर्ण घरामध्ये फिरव आणि मग एका कागदावर लाल पेनाने लिही, तू कोण आहेस, आणि हा लिंबू त्यामध्ये लपेटून एका कोण्यामध्ये टाक. हे काम तुला आज रात्री करावे लागेल आणि सकाळी उठून बघ त्यामध्ये काही लिहिलं आहे का. जर का घरामध्ये कोणीतरी असेल तर त्यामध्ये काहीतरी लिहिलेलं असेल, आणि जर का काहीच नसेल तर काही लिहिलेलं नसेल. असं बोलल्यानंतर विशाल तो लिंबू घेऊन घरी आला. त्याने तसंच केलं जसे की त्या मांत्रिक बाबाने सांगितलं होतं. लिंबू पूर्ण घरामध्ये फिरवला, मग एका कागदावर लाल पेनाने लिहिलं, तू कोण आहेस. त्यामध्ये तो लिंबू लपेटून एका कोपऱ्यामध्ये टाकला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो कागद उघडून पाहिला तर त्यामध्ये लिहिलं होतं, मी तुमचं घर उद्ध्वस्त करणार. त्याला काहीच समजेना. त्याला हा मेसेज 3 वेळा आला होता. पहिला त्याच्या फोनमध्ये, दुसरा बाथरूमच्या भिंतीवर आणि तिसरा त्या कागदावर. विशाल तो लिंबू आणि कागद घेऊन त्या मांत्रिकाकडे गेला. त्याने तो कागद त्या मांत्रिक बाबाला दाखवला. तो मांत्रिक बाबा बोलला, ठीक आहे, चल मग तुझ्या घरी, मला तिथे पूजा करावी लागेल. असं बोलल्यानंतर विशाल त्या मांत्रिक बाबाला घेऊन आपल्या घरी आला. मग त्या मांत्रिक बाबाने कसली तरी पूजा केली. पूर्ण घरामध्ये असा धूप फिरवला आणि मग तो मांत्रिक बाबा दक्षिणा घेऊन चालला होता. विशाल बोलला, बाबा, हे कोणी केलं असेल. तर तो मांत्रिक बाबा बोलला, तुमच्याच नातेवाईकातील एका व्यक्तीने केलं होतं. यापुढे कोणावर पण विश्वास ठेवू नका आणि सावध राहा. असं बोलून तो मांत्रिक बाबा गेला. त्यानंतर त्यांच्या घरामध्ये तसला कोणताही प्रसंग घडला नाही आणि मग विशालचं कुटुंब पुन्हा एकदा एक हस्तखेळतं कुटुंब झालं होतं. तर मित्रांनो, या गोष्टीमधून आपल्याला काय समजले की विश्वासघात करणारे लोक नेहमी परकेच असतात असं नाही. कधी कधी आपलेच लोक विश्वासघात करतात. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया का नवीन स्टोरीसोबत. जय शिवराय.